कडे क्लास केला एंजलचा. त्यांची आज एंजलची अटॅचमेंट आहे, गार्डियन एंजल्सची. आजच आहे ते, संध्याकाळी 4:30 वाजता. तर संध्याकाळी 4:30 वाजता तुम्ही सगळ्याजणी जर का तुमच्या घरामध्ये दिवा लावून बसलात तर तुम्हाला पण ती कनेक्टिव्हिटी अनुभवायला मिळेल, नक्की मिळेल. कारण एंजल्स हे युनिवर्स. आवाज जातोय मध्येच. एंजल्सची अटॅचमेंट ही युनिवर्स आहे. एंजल्स युनिवर्स मध्ये असतात. जर आपण मनाने शांत एका जागी बसलो तर त्याचा अनुभव तुम्हाला पण आज नक्की येईल. नक्की करूया आपण सगळे 4:30 वाजता आज. आणि 4:30. हो नक्की. 4:30ला फक्त दिवा लावायचा आणि उदबत्ती पण लावायची का? दिवा किंवा मेणबत्ती काही लावा, अगरबत्ती लावा आणि शांत बसा. आणि त्यांची प्रार्थना काय आहे? मी प्रार्थना ग्रुपवर टाकू का? हा चालेल, काही हरकत नाही. आणि आता कल्पनाताईंचा हँड रेज आहे तर त्यांना विचारूया, त्यांना काही विचारायचं. हा सांगा ताई तुम्ही. मला विचारायचं नाही, त्याने जसं एंजलचं सांगितलं ना तसं तो मला आर्कएंजल मायकलचा खूप अनुभव येतो. मी युट्यूबवरनं हे बरेच ऐकलंय आणि अनेक वेळा अनुभव आले. म्हणजे त्याला नुसतं आर्कएंजल मायकलला, म्हणजे आपले हनुमान जसे आहेत ना तसे आर्कएंजल मायकल आहे, प्रोटेक्शन करणार. हो हो. तर तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टी, समजा तुम्ही ट्रॅफिक मध्ये सुद्धा साधा अडला आणि मायकलला जर तुम्ही विनंती केली आर्कएंजल मायकलला की मायकल मी ट्रॅफिक मध्ये अडकले, मला न अडकता सोडव, तुम्ही जाता. आणि हा अनुभव मी अनेक वेळा घेतलाय. मुंबईत तर ट्रॅफिक किती असतं तुम्हाला माहितीये. हा अनुभव अनेक वेळा घेतलाय. आर्कएंजल मायकल, नंतर आर्कएंजल एरिया, ते आपले पंचमहाभूत कसे आहेत तशी त्या पंचमहाभूतांचा प्रत्येक एक गार्डियन एंजल आहे, आर्कएंजल आहे. आणि हे तसं आर्कएंजल मायकल हा मेन मुख्य आहे की जो पटकन मदतीला धावून येतो. मायकल हा असं आणि त्याचा मला खूप वेळा अनुभव आलाय. आता आपण नुसतं सांगण्याची खोटी, पण फक्त एवढंच असतं एंजलचं की तुम्ही विनंती करून तुम्ही बोलल्याशिवाय ते मदतीला येत ते त्यांचा, म्हणजे एंजलचं हे आहे की आम्ही तुमच्या आयुष्यात तुम्ही सांगितल्याशिवाय लुडबुड करणार नाही, हे त्यांचं तत्व असतं. खूपच म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी येतो. म्हणजे तुम्ही साध्या गोष्टी जरी सांगितलं तर की मला हे दिसू दे किंवा मला हे असं हे होऊ दे, मायकलचा अनुभव लगेचच आहे, आर्कएंजल मायकलचा. खूपच छान, इंटरेस्टिंग आहे नाही का? म्हणजे कीर्तीला मला वाटतं माहिती आहे, स्वातीलाही माहिती आहे, पण आता कल्पनाताईंनी त्यांचे अनुभव शेअर केल्यावर मला असं वाटायला लागलं की अरे खरंच किती छान आहे ना, की बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्याकडे आणि आपल्याला असं वाटतं की खरंच मदत करावी आपल्याला. जसं आपण या वैश्विक शक्तीला, म्हणजे मला असं वाटतं वैश्विक शक्तीला आपण सतत सांगत असतो की त्या माझ्या बाबतीत किंवा कोणाच्याही बाबतीत त्यांच्यासाठी जे चांगलं असेल ते होऊ दे. जसं आपण तर ती वैश्विक शक्ती रूपातलीच हे एंजल थेरपी आहे असं वाटतं मला. आणि त्याच्यामध्ये फक्त त्या व्यक्ती आहेत आणि ही शक्ती जशी आपण म्हणतो चराचरामध्ये भरून आहे वैश्विक शक्ती. तर मला असं वाटतं ते पण एक शक्तीचं स्वरूप आहे, सुंदर आणि छान. शक्तीच आहे. त्यांना स्वतःचा असा आकार नाही. आता त्यांचे फोटो चित्र आहेत पण ऍक्च्युअल त्यांना ते स्त्रीलिंगी पुल्लिंगी असं काही नाही. म्हणजे त्यांना ऍज अ फिगर असं काही नाही, फक्त त्यांचे औरा दिसतो असं आहे. अनुभव काय त्यांना देह नाही, ते आत्मा म्हणतो किंवा हे तसं आहे ते. म्हणजे चांगला आत्मा, समजा आपण म्हणू एखादा देवत्वाला पोचलेले आपले साधू संत कसे असतात तसे ते ख्रिश्चन लोक हे त्यांना मानतात एंजल, की ते तुम्हाला मदत करतात येऊन सगळे. आणि हात मारतात तर तुम्हाला ते येऊन मदत करतात. आणि याच्याबद्दल युट्यूबवर तुम्हाला जर सर्च करायचं असेल तर खूप व्हिडिओ आहेत. म्हणजे किती एंजल्स आहेत, किती आर्कएंजल्स आहेत, नंतर गार्डियन एंजल्स असतात. जे तुमचे स्वतःचे, प्रत्येक जो जन्माला आलाय पृथ्वीवर त्याचे स्वतःचे 2 गार्डियन एंजल्स असतात, की ते तुमचं संरक्षण करतात. त्याची माहिती तुम्हाला खूप मिळू शकते युट्यूबवर तुम्ही जर सर्च केलं तर. प्रत्येक एंजलचा स्वतःचा एक रंग आहे आणि ते रंग म्हणजे सुद्धा हे आपले सप्तचक्र आहेत ना तेच आहे. शेवटी इथून तिथून तेच आहेत, प्रत्येकाची नावं वेगळी पण तत्व शेवटी काय म्हणू आपण, एकच तत्व आहे.
आपण हिंदू लोकांनी त्याला देवी स्वरूप दिलेलं आहे. नंतर ते प्रत्येकाचं म्हणजे आता हनुमंत म्हणजे शक्तीचं स्वरूप आहे, देवी पण कशी शक्तीचं स्वरूप आहे, तसंच आहे. तर आपण त्याला आकार उकार दिलेला आहे, मूर्तीचं रूप दिलेलं आहे की बाबा ही शक्ती अशा स्वरूपात आहे. हे नुसती एंटिटी आहे, म्हणजे काय त्याला स्वरूप नाही, म्हणजे ते दिसतात असे एंजल रूपात. त्यामुळे आहे आणि प्रत्येकाची स्वतःची शस्त्र आहेत. आता मायकलचं तलवारीसारखं शस्त्र आहे एक त्याचं, म्हणजे ते तुम्ही सिम्बॉल म्हणून जरी धरलं तरी चालतं. असं प्रत्येकाची आहे. आपले खूप कर्ज असेल तर करण्यासाठी आपण आपले प्रयत्न करतो. बँकांमध्ये लोन असतील तर ते इंटरेस्ट भरण्यातच आपलं आयुष्य जातं. पण आपण जर मायकल एंजलला म्हटलो की मायकल एंजल्स मी तुम्हाला विनंती करते की तुमच्या तलवारीने तुम्ही मला कर्जमुक्त करा, तर आपल्याला अनुभव येतो, आपण 90 दिवसामध्ये कर्जमुक्त होतो. फक्त त्यांना ती प्रार्थना तेवढ्या श्रद्धेने वेळेत आणि त्याला काही भाषा नाही, काही नाही. आपण जसं बोलतो ना एखाद्याची, तसंच त्याला फक्त सांगायचं. म्हणजे त्याला आपल्यासारखे मंत्र स्तोत्र वगैरे असं काही, मनापासून ती इच्छा जी असते ती मनापासून जर त्याला बोलली ती त्याच्यापर्यंत पोचते. म्हणजे त्याच्यासाठी असं काही हे नाही. आणि नुसतंच दुःख नाही सांगायचं, आपण त्यांना त्याच्याशी आपलं सुख सुद्धा, म्हणजे आपल्या आयुष्यातल्या आनंदाच्या घटना घडल्या तर त्याही सांगायच्या. म्हणजे त्याच्याशी नातं तयार करायचं. आपण जसं पोथी वाचून म्हणजे ग्रंथ वाचून श्लोक म्हणून आपण त्या देवाशी जसं नातं आपण जोडतो, तसं आपल्या सगळ्या सुख दुःख सांगून आपण त्या एंजलशी नातं जोडायचं. म्हणजे नुसतंच दुःख नाही सांगायचं, तर आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना सुद्धा सांगायच्या आणि अशा पद्धतीने त्याच्याशी नातं जोडायचं की तो पटकन येतो आपल्या एंजल. ताई तुमचा आवाज परत गेलाय. आता येतोय का? हा, आता येतोय? हो हो. ठीक आहे. मी परवा एका सेशनला गेले होते, त्या सेशन मध्ये त्यांनी आम्हाला प्रत्येकाला हे कार्ड गिफ्ट दिलं. हे कार्ड काय आहे, आपण जे वैश्विक शक्तीचा ची बॉल बनवतो, त्यांनी ची बॉल म्हणजे हे 2 हात आहेत आणि ह्या बॉल मध्ये त्यांनी 5113 हा नंबर लिहिलेला आहे. तर 5113 हा अट्रॅक्टिंग अबंडन्स आणि प्रॉस्पेरिटीचा नंबर आहे. आणि हे कार्ड त्यांनी लॅमिनेशन केलेलं आहे. एक व्हाईट पेपर होता, व्हाईट पेपरवरती त्यांनी 2 हातामध्ये ची बॉल मध्ये 5113 असं काढलेलं गोल्डन मध्ये बनवलेलं आहे आणि हा गोल्ड पेपर त्यांनी लॅमिनेशन केलं. तर ह्या कार्डला साधारण 10 ते 20 रुपये खर्च आला असेल, पण त्या दिवशी त्यांनी हे कार्ड जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना फ्री मध्ये दिले आणि ज्या लोकांना एक्स्ट्रा पाहिजे होते घरच्यांना, रिलेटिव्हजना, फ्रेंड सर्कलला द्यायला, त्यांना त्यांनी हे कार्ड 500 रुपयाला विकले. आवाज गेला परत तुमचा. हा, आता येतोय का? हा, मध्येच जातोय, एकदम येतोय. हा, नेटवर्कचा इश्यू आहे घरामध्ये. हा हा. तर कार्ड मध्ये त्यांनी ची बॉल तयार केलाय जो गोल्डन आहे. आपला हात पण गोल्डनचा सारखाच असतो. इथे त्यांनी मध्ये 5113 लिहिलेलं आहे आणि पूर्ण पेपर गोल्डन आहे. तर गोल्डन पेपर मध्ये त्यांनी 5113 आणि ची बॉल मध्ये ते दाखवलेलं आहे आणि ह्याचे त्यांनी 500 रुपये पर सिम्बॉल घेतलेले. मॉडर्न कॉलेज सेमिनार होता, तर लोक आजचे पैसे देत आहेत, पण याची गरज नाहीये. साधा एक पांढरा पेपर होता, एका पेपरवरती 9 कार्ड्स बनले गेले. त्यांनी ठेवून त्याचे 9 प्रिंट आउट्स काढल्या, लॅमिनेशन एकदाच केलं, ते कट केलं आणि एक पेपर त्यांनी 500 रुपयाला विकला. माहिती नसतं, अज्ञान असतं, त्या अज्ञानाच्या भरामध्ये. आता हे कार्ड मी जर का आपल्या ग्रुपमध्ये शेअर केलं तर प्रत्येकाने त्याचं जाऊन स्वतःचं लॅमिनेशन केलं किंवा आपल्या एका कागदावरती 9 बनवायचे. आपल्या कुटुंबामध्ये 9 पेक्षा कमीच लोक असतात. सगळ्यांना त्यांच्या बॅग मध्ये ठेवायला सांगायचे, ज्याला त्याला त्याचं प्रॉस्पेरिटी अबंडन्सचा एक्सपिरियन्स यायला मदत होईल. आणि ह्या कार्ड साठी ते म्हटले की आम्ही हिलिंग दिलेलं आहे. हिलिंग म्हणजे काय, जे आपण रेकी मध्ये देतो, चोकुरे, तेहकी, डायकोम्यू आणि हॉन्शोसेशोने. कार्ड सोबत आपण हॉन्शोसेशोने कनेक्टिव्हिटी होतो, डायकोम्यूनी 100% एनर्जी देतो. एंजल्सना आपण बोलवतो, त्यांनाही सांगतो की माझे हे कार्ड मी ज्यांना देतीये त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना 100% सुख, शांती, समाधान, प्रेम, आरोग्य, मौनाची प्राप्ती होऊ दे. हे म्हणजेच
पण ते असे एका कार्डचे 500 घेतात. तर मी हे कार्ड आपल्या ग्रुपमध्ये शेअर करते. सगळ्यांनी दुकानात जाऊन एकाचे 9 बनतात एका अख्ख्या पेपरवर. मी 9च का बनवा असं सांगते. आपण ते प्रिंट आउटला 10 रुपये आणि लॅमिनेशनला 20 रुपये असे 30 रुपये देणार आहोत. तर 30 मध्ये 9 कार्ड्स बनले तर एक बनवायला पण तोच खर्च होणार आहे. आणि 9 बनवायला पण आपल्या फॅमिलीमध्ये आपण सगळ्यांना ते देऊ शकतो आणि त्याची कनेक्टिव्हिटी आपण अनुभवू शकतो. मी हे ग्रुपमध्ये ताई करू शेअर. हो ताई, नक्की नक्की. किती छान बघा ना, त्यांनी लगेचच सांगितलं पण त्यांना काय मिळालं आणि कुठेही स्वार्थ नाही, काही नाही, आणि लगेचच असा आपला इतका छान ग्रुप आहे आणि जे कनेक्ट होणारी लोक. तर किती छान. तुम्ही प्रदीप पवारचा केलाय का? प्रदीप पवार हो, खूप छान सांगतात. त्यांचा एक्सपिरियन्स खूप दांडगा आहे. हो, पण पैसे आता कमवतातच, सगळेच पैसे कमवतात, काय करणार. मग मी तर एंजलचा हे पण केलेलं नाही, कोर्स पण नाही केलेला. मला असंच म्हणजे युट्यूब सर्च करतानाच असं दिसलं आणि मग मी युट्यूबवर ना सगळी माहिती काढली. आता इंग्लिश खूप आहे म्हणजे आणि मग त्याच्यातच मी शिकले. मी कोर्स पण नाही केला आणि तरी अनुभव आला. म्हणजे नुसता मला नाही तर मी माझ्या मिस्टरांना सुद्धा सांगितलं. तर मिस्टरांकडे पण तो आर्केंजल मायकलचा आहे, कारण तो आर्केंजल मायकल हा असा एंजल आहे की जो तुमच्याकडे पटकन तुमच्या हाकेला ओ देणार आहे. तर माझ्या मिस्टरांना पण मी तो फोटो दिला, युट्यूबवरनच डाउनलोड करून घेतला. खूप असतात त्यांचे मायकलचे फोटो, सगळ्याच एंजल्सचे, आणि तो त्यांनी मोबाईल वरती ठेवून दिलेला आहे स्क्रीन वरती आता. आणि मग त्यांना काही प्रॉब्लेम आला की ते सांगतात, त्याच्याकडे बघून सांगतात. आणि त्याचं काम म्हणजे साध्या गोष्टी की आमचं मशीन बिघडलंय, ते दुरुस्त करायला माणूस लवकर येऊ दे, अशा म्हणजे येत नसतो तो. खूप बराच वेळ 2 तास वाट बघून सुद्धा तो येत नाही म्हटल्यावर, ते सांगतात म्हटल्यावर तो लगेच येतो. किंवा कुठनं तरी दुसरीकडनं कुठली तरी मदत मिळते. असे इतके अनुभव आहेत ना म्हणजे आर्केंजल मायकलचे. तो असा आहे की पटकन मदतीला धावून येणारा एंजल आहे. मदतीला येतो. मी तर कोर्स पण नाही केलेला, मी अशीच युट्यूबवरनं माहिती शोधून काढली. मी पण युट्यूबवरनं सगळी घेते, पण त्यातल्या त्यात मी निवडून घेते, म्हणजे जे आपल्याला पाहिजे तेवढंच घेते. आणि मॅम, एक गोष्ट तुम्ही नोटीस केलीत का की गेले काही दिवस आपण एंजल 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 हे करतोय आणि आपला सेशन आजच्या एंजलचा झाला. एंजलचा आज झालं. मी ठरवला नव्हता मी रेकी सेशन घेणार होते आणि माधुरी ताई जॉईन झालं, मला क्लिक झालं एंजल. म्हटलं त्या मला काल बोलल्या होत्या की मी तुम्हाला एंजलचं माहिती सांगणार आहे. मी म्हटलं अरे आज वेगळं काही बोलण्यापेक्षा आज आपण एंजलच थेरपी घेऊया. आणि त्यांनी आता सांगितलं की आज संध्याकाळी ती अटेंडमेंट आहे 4:30ला. आपण सगळे आज एंजलला बोलवतोय. आपण लकी आहोत मॅम. आपण गेले काही दिवस आपल्याला एंजल्सच मेसेज देतात की कम टू माय होम, कम टू माय होम, कम 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 म्हणून आपल्याला बोलत आहेत. आणि आपण फक्त एकमेकांना सांगतोय की आम्हाला रोज एंजल्स येतात आणि ते खरंच आम्हाला बोलवत आहेत. आणि आज बोलवत त्यांनी एखादी खून ठरवायची की बाबा मी माझं ठरवलेलं आहे की इंद्रधनुष्य हे आता मी माझं ठरवलंय की मी जर एखादा प्रश्न एंजलला विचारला तर म्हणजे आर्केंजल मायकलला मी मोस्टली विचारते, कारण मी त्यांच्याशी खूप कनेक्ट झालेली आहे. तर की बाबा तुझ्यापर्यंत तो प्रश्न पोहोचलाय की नाही हे कळण्यासाठी सुद्धा तू मला इंद्रधनुष्य दाखव. मग ते कुठल्या ना कुठल्या तरी रूपात दिसतं. प्रत्यक्षात फोटो दिसतो कुठेतरी, नाहीतर मला प्रत्यक्षात दिसतं म्हणजे कोणीतरी मला फोटो पाठवतो तो ह्याचा की बाबा मी जो काही प्रश्न विचारला त्याचं उत्तर मायकल मला देणार आहे. आणि ते त्याचा तो संकेत असतो. म्हणजे प्रत्येकाने स्वतःचा काहीतरी एक चिन्ह ठेवायचं. चिन्ह मीन्स की असं आता मी कसं इंद्रधनुष्य, असं प्रत्येकाने स्वतःच जर ठरलं की बाबा मी हा जो आपल्याला प्रश्न असतो ना गाणं सुरुवातीला की मी जे काही बोलते, मी काय जे सांगते ते त्याच्यापर्यंत पोहोचले की नाही, तो तुम्हाला संकेत हवाय. तर तो संकेत त्या रूपाने मिळतो. म्हणजे आपली गोष्ट तुम्हाला तिथे दिसते. एकदा मी सांगितलं आर्केंजल मायकल हा म्हणजे पोलीस संरक्षक. तर एकदा मी मायकलला सांगितलं की मायकल मी जे काय विचारते तुला सांगते ते तुझ्यापर्यंत पोहोचले का? तू कारण संरक्षक आहेस, पोलीस आहेस, तर मग मला पोलीस दाखव. ते असं झालं आणि 2 तासात आमच्या सोसायटीत कुणाकडे चौकशी करायला पोलीस आले. मी होते घरात, मला कशाला कळणार आहे ते पोलीस आलेत. तर घरात सोसायटीत लहान मुलं जोराजोरात ओरडायला लागली, अय्या आपल्या सोसायटीत पोलीस आलेत, अय्या आपल्या सोसायटीत पोलीस आलेत. मी सांगितलं 2 तास पोलीस म्हणजे पाया ते कानावर पडले आणि म्हणजे आता म्हणजे एवढा तो मायकल तुम्हाला मदत करतो. म्हणजे
सांगितलंय आणि एखादी गोष्ट सांगितली की हो बाबा मला हे हवंय, तर ते मिळाल्याशिवाय राहत नाही. आता मी इथून कल्याणवरनं पार्ल्याला मी माझ्या माहेरी जाते, म्हणजे बाय रोड जाते, नेहमी ट्रॅफिकच होते. मी मायकलला नेहमी बसताना सांगते, रिक्वेस्ट करते की मायकल मला नेहमी ग्रीन सिग्नलच पाहिजे. आणि मला आजपर्यंत असं एकदाही झालेलं नाही की मला तो ग्रीन नाही सिग्नल, लांबून दिसतो रेड सिग्नल, पण माझी गाडी जोपर्यंत जायचं तो ग्रीन होतो आणि मी कुठेही न अडकता. आता मध्ये तर ठाण्याला गेलेले तर दुपारचा प्रचंड ट्रॅफिक असतो, म्हणजे ही जी मोठ्या गाड्या असतात ना त्या जातात आणि म्हणजे 1 ते 5 मध्ये प्रवास करण्यात काही बाय रोड अर्थच नसतो, पण मला ते जावंच लागणार होतं. प्रचंड ट्रॅफिक होता. मी मायकलला म्हटलं मायकल मला एवढंच कर की माझी रिक्षा चालत राहिली पाहिजे, कुठेही त्या ट्रॅफिक मध्ये अडता कामा नये. तेवढ्यात मागून 2 ॲम्ब्युलन्स आल्या वाव 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 करत माझ्या पुढे गेल्या रिक्षाने आणि त्याच्या माझ्या रिक्षा ड्रायव्हरने त्यांच्या मागे त्या ॲम्ब्युलन्सच्या मागे माझी गाडी नेली आणि मी ट्रॅफिक मधनं सुटले. इतका मी तो मायकल मदत करतो, इतका म्हणजे पदोपदी तो तुम्हाला अनुभव देतो मायकल. पण त्याच्याशी तुम्हाला तेवढंच कनेक्ट राहायला लागतं. म्हणजे तुम्हाला फक्त प्रॉब्लेम नाही सांगून आपली आनंद पण सांगायला लागतो की आणि लगेच थँक्यू पण म्हणायला लागतं. त्यांना ते आवडतं, तुम्ही त्यांचे आभार मानलेले त्या यांना आवडतं एंजल्सना, की तुम्ही आभार मानताय आणि तुम्ही तुमचे आनंद पण त्यांच्याशी शेअर करताय. इतकं म्हणजे तुम्ही त्यांच्याशी एखादा आपली मैत्रीण जवळची असते एखादी, तिच्याशी आपण जसं सगळं बोलतो तसं तुम्ही त्याच्याशी बोलायचं. म्हणजे त्या कधी मोठ्यांनी बोलायला हवं असं नाही, आपण मनातल्या मनात त्याच्याशी गप्पा मारल्या एक हे करून तरी सुद्धा चालतं. ते फक्त त्यांच्याशी कनेक्ट राहणं सदोदित हे अत्यंत खूप महत्वाचं असतं. खूपच छान आजचा सेशन चाललेला आहे आणि खरंच बघायला गेलं तर मला असं वाटतं की खरं आहे, म्हणजे एंजलच्या स्वरूपात सगळेजण आहेत आणि छान अनुभूती त्यांना आलेली. कल्पनाताईंना खूपच छान आहे आणि येत आहेत त्यांच्यासोबत आहेत आर्च एंजल. आणि मला असं वाटतं आपला आजचा सेशन होतोय तो पण आहेत ते स्वतः आर्च एंजल. त्यांचे मी खूप आभारी आहे की म्हणजे तुमच्यामुळे आम्हाला कळालं आणि आहेत त्यांचे ब्लेसिंग्ज आपल्याला, आपल्या ग्रुपला म्हणजे पूर्ण. की आता ताई म्हणतायत माधुरी ताई की त्या लगेच शेअरिंग करतायत ते कार्ड वगैरे. तर मिळू दे सगळ्यांना ॲबिंडन्स, प्रॉस्पेरिटी, मॅनिफेस्ट सगळ्यांना सगळं करू दे. स्वातीला काहीतरी विचारायचंय. हा बोल स्वाती. ऍक्च्युली सेशन मला पण खूप म्हणजे खूप आवडलाय. नॉर्मली आपण बोलतच असतो आणि माझ्या मनात मी नेहमी साईबाबांशी बोलत असते आणि आजपर्यंत तर खरं मला म्हणजे एक माझ्या घरात असं एक विचित्र म्हणजे घटना म्हणजे मी माझ्या मुलाला गमावलंय. पण त्याच्या आधी म्हणजे ती एकच गोष्ट ऐकली गेली नाहीये, अदरवाईज माझ्या सगळ्या गोष्टी जसं जसं मी म्हणत गेले माझं सगळं ऐकलं गेलेलं आहे. म्हणजे आपण जसं कनेक्ट तुम्ही जसं म्हणता ना तसंच म्हणजे असं झालेलं आहे. तर म्हणजे हे मला खूप वाटलं की हा आपण नेहमी बोलत असतो. आता आपण आपले जे एंजल्स आहेत त्यांना बोलूयात. कदाचित मला असं कधी कधी वाटतं की साईबाबांचं तेवढंच कार्य होतं मला तिथपर्यंत साथ द्यायचं, पण तरी पण तिथपर्यंत साथ देण्यापेक्षा ना आपले पण कर्मबंध वाटतं. आपले पण कर्मबंध असतात. माझं पण एक मुलं गेलं, पण मला तेव्हा खूप डिप्रेशन आलं. पण मग नंतर कळलं की हे आपलेच कर्मबंध असतात, हे आपलीच नाती असतात की जी देणी द्यायची असतात, की ते तेवढ्या पुरती येतात आणि जातात आपल्याला. कारण आपण त्या जीवात्म्याला तसं दुःख दिलेलं असतं, तेच तसंच दुःख ते आपल्याला परत देतात आणि जातात. आणि देव त्याच्यात काही करत नाही. नाहीतर त्या जीवात्म्याला वरती अन्याय असतो, कारण आपण त्या जीवात्म्याला तसा त्रास दिलेला असतो. तेच दुःख आपल्याला परत देऊन आपल्याला परत रिटर्न करतो. तेच आपल्या हातूनही असंच घडलेलं. म्हणजे या तर म्हणजे मागच्या जन्माचं हे सगळं आपण करत असणार आहोत. पण मला हा सेशन खूप आवडला. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे नंबर्सचे म्हणालात ना, तर ते नंबर तुम्ही शेअर करणार आहात का ग्रुपवरती? हो नक्की. कारण की मला नाही, माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये ना माझी एक मैत्रीण आहे, म्हणजे ती आता अराउंड 40 एज असेल, तर ती ट्राय करते कन्सिव्ह करण्यासाठी. म्हणजे ती आता बाहेरून ट्रीटमेंट घेणं सुरू होणार आहे, अजून झालेली आय थिंक नाही. तर एखादं तिला म्हणजे एंजल नंबर देऊन जर मी मदत करू शकले तर मला म्हणजे बरं वाटेल की चला एवढी मोठी ट्रीटमेंट वाचेल, नाही का? कारण आपण किती झालं तर स्त्रीला सहन करावं लागतं खूप काही. त्याच्यामुळे ते जर वाचवता आलं तर मग तेवढंच आपल्याला मला बरं वाटेल की चला काहीतरी केलं आपण. तेवढा एक नंबर मिळाला तर मला आवडेल. आणि स्वाधिष्ठान चक्राचा वम मंत्र, वम बीजाक्षर बोलून रोज मेडिटेशन करायला लावलं 15 मिनिटं सकाळी, 15 मिनिटं संध्याकाळी, तरी त्यांना त्याचा उपयोग होईल. चालेल.
खूपच छान चाललंय आपलं सेशन. आणि जसं आता त्या म्हटल्या वम आणि त्या देतील तो एंजल नंबर, म्हणजे असं एकावर एक दोन्ही काम झालं की पटकन तिचंही काम होईल ते. तर असं छान आणि एंजल नंबरची आणि जादू. त्याही जर तुमचा ब्रह्मविद्या आहे, ब्रह्मविद्या म्हणून एक हे आहे मी त्यांच्याकडनं केलंय तुमच्या ब्रह्मविद्या. ते जरी कारण मी माझं पण असं ते केलं. सातवा जस लागायच्या अगोदर केलं. तर मग त्याच्यानंतर माझ्या आईने सांगितलं, म्हणजे मी अशी खूप फ्रस्ट्रेट झाले की असं आपल्या बाबतीत का होतं. तर म्हणून आईने मला माझ्या ब्रह्मविद्या शिकायला सांगितलं. मग तेव्हा ते खूप मेडिटेशनचा खूप छान आहे. त्या जर ते मेडिटेशनचा त्यांनी उपयोग केला ना तर त्यांना खूप छान स्वतःच्या शरीरावर, एस्पेशली कारण ती बाई स्वतः मुलाला जन्माला देणार असते, त्यामुळे तिने जर त्या स्वतःच्या शरीरावर मेडिटेशन केलं, ते अवयव तिचे तिने स्ट्रॉंग केले, ती बाई सुद्धा स्वतः मनाने पण स्ट्रॉंग होते. मी ते केलंय. आणि म्हणजे मी तर 39व्या वर्षी माझ्या मुलीला जन्म दिलाय. माझं लग्नच मुळात उशिरा झालं. माझं लग्नच 35व्या वर्षी झालं. 36व्या वर्षी 37व्या वर्षी माझं पहिलं मूल गेलं. डॉक्टरांनी आम्हाला माहिती होतं की आता जसजशी तुमची 40शी जवळ येते तेवढा चान्स घेण्याचा हे कमी असतो. तर मग डॉक्टरने 1 वर्षभरासाठी मला सांगितलं की नाही चान्स घ्यायचा. आणि मग नंतर मग मी तेव्हा त्या वर्षभरात मेडिटेशन शिकले. ते ब्रह्मविद्या वर्षभर केलं ते मेडिटेशन सगळं. आणि मग माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. म्हणजे त्यांना वाटत होतं की उद्या उशिरा आहे म्हणजे सिझर होईल वगैरे, पण मी ते सगळं मेडिटेशन मध्ये बघितलं. माझं शरीर मुळात स्ट्रॉंग केलं, कारण माझं मिसकॅरेज झाल्यामुळे कुठेतरी तो प्रॉब्लेम होता. तो काय होता प्रॉब्लेम तो कळला नाही, पण म्हणजे ह्याचा अर्थ गर्भाशय ओपन होत होतं. मेडिटेशन मध्ये माझं गर्भाशय मी स्ट्रॉंग केलं, माझं शरीर स्ट्रॉंग केलं. म्हणजे मला 2 महिने पूर्ण कम्प्लीट बेड रेस्ट होती. जसजसे दिवस वाढले तसतसे ते इतकी म्हणजे बेड रेस्ट होती की म्हणजे बाथरूमला वगैरे जायचं नाही, लागली तर तेवढ्या पुरतच उठायचं, इथपर्यंत मला बेड रेस्ट होती. पण तरी पण माझी डिलिव्हरी नॉर्मल झाली, कारण त्याच्या आधी मी जवळजवळ 6 महिने 8 महिने वर्षभर ते ब्रह्मविद्येचं मेडिटेशन केलं. आणि मी मुळात स्वतः मनाने खूप स्ट्रॉंग झाले की सगळे निगेटिव्ह विचार काढून टाकले की हे आता असं काही होणार नाहीये, मला ते होणारच. आणि कुठेही काही ट्रीटमेंट न घेता नॉर्मल काही ह्याच्यात झाली, नॉर्मल डिलिव्हरी झाली. त्यामुळे सगळं काय करायचं ती ब्रह्मविद्या पण एक छान हे आहे करायचं. खूपच छान. त्या निमित्ताने आपलं छान शेअरिंग झालं एकमेकांशी. प्रत्येकाला सुखदुःख आहेत आणि आपले कार्मिक अकाउंट क्लिअर होण्यासाठी मला वाटतं ही वैश्विक शक्ती आपल्याला मदत करते. आणि हे एंजल नंबर पण आपल्याला, एंजल्स आपल्या आजूबाजूला आहे. आणि कल्पनाताई म्हटल्याप्रमाणे आपलं चांगलं पण आपण शेअरिंग करायचं त्यांच्याशी. म्हणजे मला असं वाटतं आनंदाचे क्षण आले की आधी त्या एंजलला थँक्यू म्हणायचं. म्हणजे रोज तुम्ही जर थँक्यू म्हणत राहिला युनिव्हर्सलाच, तर युनिव्हर्सच्याच रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही युनिव्हर्सलाच जर रोज थँक्यू म्हटला की थँक्यू फॉर एव्हरीथिंग, तर सगळ्यांना थँक्यू पोचतं आणि खूप छान आपल्याला झोप पण लागते आणि चांगले अनुभव येतात. तर असं छान रोज थँक्यू म्हणते, म्हणजे ग्रॅटिट्यूड करणं म्हणतो ना आपण, तसं लिहायचं. आता जर त्यांना जर कन्सिव्ह करायचं असेल तर त्यांनी युनिव्हर्सला सांगावं आणि ते प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचं. म्हणजे झालंय, मला मूल तू दिल्याबद्दल युनिव्हर्सचे थँक्यू म्हणायचं युनिव्हर्सला. म्हणजे हे रोज जर त्यांनी ते लिहिलं तर ते जास्ती आणखीन छान होईल. मी करते, म्हणजे रोज माझ्या शरीराचे मी आभार मानते, माझ्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचे आभार मानते की मला एक निरोगी शरीर देवाने दिले, त्याचे आभार मानायचे, माझ्या घराचे आभार मानायचे, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाचे आभार मानायचे, तुम्हाला ज्यांनी दुःख दिली त्याचेही आभार मानायचे. कारण का तर त्यापायी तुम्ही तुमचं कार्मिक अकाउंट क्लिअर केलं, त्याच्याबद्दल राग नाही मानायचा. तुम्ही लिहाल, लिहिणं सगळ्यात जास्ती चांगलं असतं. जेवढं तुम्ही लिहाल ना तेवढे तुम्ही इथून सुद्धा क्लिअर होत जाता. आणि ते तुमच्या मनामध्ये, कारण लिहिणं म्हणजे सुद्धा आपण एक प्रकारे वाचत पण करत असतो, विचार पण करत असतो, ते तुमच्या मनात पक्क बसायला मदत होते. म्हणजे नुसतं विचार असतं ते येतात आणि जातात, पण जेव्हा जर तुम्ही एक ठराविक तुमची वेळ ठरवली, बाबा सकाळी तुम्हाला जसा वेळ असेल तशी ठरवा, असं काही हे नाही, पण सकाळी चांगलं असतं. पण आता बायकांना सकाळी वेळ मिळतोच असं नाही,
उठल्या उठल्या, कारण पहिले डोक्यात ते घरातली कामच असतात. त्यामुळे तुम्ही मनाने शांत असाल अशी वेळ एखादी निवडा. बाबा रात्रीचं झोपायच्या अगोदर तर काही मला काम आवाज गेला तुमचा. हा, आवाज गेला होता तुमचा. झोपायच्या अगोदर किंवा सकाळी उठल्या, म्हणजे जी तुमची सोयीची वेळ असेल त्यावेळेला ते ग्रॅटिट्यूड लिहा. एक वेगळी वही स्वतःची एक छान करा आणि त्याप्रमाणे त्याच्यात लिहायचं. आपल्या शरीराचे आभार मानायचे. समजा एखादा शरीराला काही प्रॉब्लेम आहे, रोग आहे, तर त्याचे पण आभार मानायचे. बाबा हा नीट झालेला आहे, म्हणजे काय, मी निरोगी झालेली आहे आणि तू मला निरोगी केल्याबद्दल त्या शरीराचे आभार मानायचे. म्हणजे ते लिहिलं की ते आपसूक घडत जातं. एक तुम्हाला ना 3 महिन्यात तुम्हाला फरक जाणवतो. तुमच्या स्वतःच्या स्वभावात फरक जाणवतो. तुमचा राग कमी होतो. म्हणजे आपल्या पण माणूसात म्हटल्यावर सगळे राग, लोभ, मोह, मद, मत्सर सगळे असतात. पण जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड करतो, दुसऱ्याचे आभार मानतो ना, तेव्हा ते लिहितो, तेव्हा त्याच्यात आपली दुसऱ्यांना आभार म्हणजे कृतज्ञता आपली लोकांबद्दलची वाढत जाते जास्त. आणि आपण जे देतो तेच आपल्याकडे परत येतो. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे आपण जेव्हा दुसऱ्यांबद्दल चांगल्या भावना ठेवायच्या, की ह्यांचं सगळ्यांचं चांगलं, हे लिहायचं. ते लिहिलं की जास्ती आणखी मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे ते येतं, कारण ते तुमच्या मनात बसतं कायमचं. त्यामुळे हा अनुभव 3 महिन्यात तुम्हाला येतोच येतो हे करायचं. इव्हन मला रेकीच्या बाबतीत सुद्धा मी इतकं शोधत होते रेकी, मी त्यांना पण सांगितलं की मला मराठीतनच शिकायचं होतं आणि इतके कोर्स होते पैशाच्या ह्याच्याबद्दल. म्हटलं जिथे अति पैसा आहे तिथे ते नसणार. आपण जसं हल्ली म्हणतो की देव असा गर्दी आणि सगळं हे झालेलं, तिथे देव नसतो, गेलेला असतो पळून तिकडनं देव. तसंच मला होतं की एवढा पैसा आहे याचा अर्थ ते नुसता व्यापार करतायत त्यांना, मला असं नको होतं. आणि मग तुम्ही म्हणता तसं मी मायकलला सांगितलं की मायकल म्हटलं मला मराठीतनच शिकवणार आणि ज्यांना पैसा हा त्यांचा शिकवण्याचा हेतू नाही, असेच म्हटलं मला रेकीचं कोणी शिकवणार असं ते मिळू दे. आणि लगेच 2 दिवसात मला ह्यांची युट्यूब वरती हे दिसला व्हिडिओ. मग मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि झालं. म्हणजे तुमची जी प्रबळ इच्छा असते ती तुम्ही सांगितली आणि ती लिहायची पण, प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायची की ती तुमची होते पण काय. आणि ग्रॅटिट्यूड हे सगळ्यात महत्वाचं. ते ह्या जशा सगळ्यांच्या बाबतीत रेकी देताना म्हणतात ना की सगळ्यांचं चांगलं हो, भलं हो, असं सगळ्यांच्या बाबतीत सतत म्हणत राहायचं. की कारण ते तुम्ही जे ते युनिव्हर्सला सांगत असता आणि ते युनिव्हर्स तुम्ही दुसऱ्यांना सांगता, ते जितक्या लोकांना जास्ती सांगाल तितकं ते तुमच्याकडे पण परत येतं. इव्हन ते त्यांच्यापर्यंत पण जातं. जर एखाद्याशी संबंध आपले बिघडलेले असतील, चांगले नाते संबंध, तर त्यांच्याकडे जरी तुम्ही ते ग्रॅटिट्यूड पाठवलं की आपण माफी मागायची त्यांची. जर आपल्याकडनं जर ती चुकी झाली असेल तर त्यांची माफी मागायची, हे लिहायचं. कारण आपण कधी कधी आपला इगो आड येतो आणि आपण माफी नाही मागू शकत. किंवा इव्हन गेलेली असतील व्यक्ती एखादी, त्यांची सुद्धा माफी मागायची. कारण का, तर ते फक्त शरीराने गेले. त्यांचं आपल्या गीता काय सांगते, आत्मा अमर आहे, त्याने दुसरं शरीर धारण केलेलं आहे. त्यामुळे त्या जीवात्म्याची सुद्धा माफी मागायची की बाबा माफ कर, माझ्या हातून ही चूक झाली, म्हणजे कळत नकळत मी चूक केली. हे जेव्हा तुम्ही मागता तेव्हा आपलं कर्मच आपण कमी करत असतो. कारण तो आत्मा शांत होतो आणि तो जेव्हा गरज असते, वेळ येते, तेव्हा येतो आपल्या समोर. तेव्हा तो त्याची काय म्हणू आपण, आपली जे तो रिव्हेंज घ्यायला येतो ते त्याची तीव्रता कमी होते. आपण त्याची अगोदरच माफी मागितलेली असल्यामुळे ते येणार, ते रिव्हेंज घेणार, पण त्याची तीव्रता कमी होते. त्यांनी जर माफ केलं तर ते कार्मिक अकाउंट तिथल्या तिथे क्लोज पण होते. त्यामुळे हे माफी मागणं आणि ते लिहिणं, जेवढं लिहित जातो तेवढे आपण पण ते आपल्यात मुरवत जातो ते लिहिल्यामुळे. त्यामुळे लिहायचं आणि प्रत्येकाची ज्यांची माफी मागायची, आभार मानायचे प्रत्येकाचे, असं करत राहायचं सगळं. आणि जेवढं तुम्ही ते कराल तेवढं ते तुम्हाला आयुष्याच्या सगळ्या एरियामध्ये तुम्हाला त्याचा फरक जाणवत जातो.
म्हणजे छोटी छोटी जी संकट येणार असतात ती पण येत नाही, अशी सहज सुटून जातात. किंवा वेळ आली तर तुम्हाला तिथनं मदत पण मिळते. म्हणजे जी आपल्या कर्मामुळे येणार असतात संकट ती येणारच असतात, पण आपल्याला मदतीचा हात पण मिळतो त्याच वेळेला त्याच बरोबर असं. छान माहिती दिली कल्पनाताईंनी. आणि ग्रॅटिट्यूडची प्रार्थना जी आपल्या वैश्विक शक्तीमध्ये पण आहे, की आपण सगळ्यांना थँक्यू म्हणतो, आय लव्ह यू म्हणतो. आपल्या बॉडी पार्ट्सला जेव्हा आपण सारखं म्हणतो आय लव्ह यू, थँक्यू वगैरे, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपला प्रत्येक ऑर्गन खूप छान काम करतोय. जरी तिथे थोडाफार जर त्रास असेल, कुठे पोटात दुखत असेल काय वगैरे, तुम्ही फक्त थँक्यू म्हटलं तरी ते तुम्हाला लक्षात येतं थोड्या वेळाने की ते पोटाचं दुखणं पण तुमचं निघून जातं. आणि त्याद्वारे जर काही क्रोनिक आजार असतील तर ते निघून जायला पण मदत होते. एवढी प्रार्थनेमध्ये शक्ती आहे. आणि नेहमी पॉझिटिव्ह याच्यातच बोलायचं की नाही, ती छान झालेली गोष्ट. आपण बघतो की हल्ली प्रॉब्लेम खूप वाढलेले आहेत आणि छोट्या छोट्या कारणामुळे खूप विवाद होतात. तर आपण त्या विवादाला जर सूक्ष्म स्वरूपात पाहिलं की नाही, हा विवाद काय एवढूच आहे, छोटा आहे. जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत की ज्यांच्या पुढे खूप प्रश्न आहेत. त्याला प्रॉब्लेमलाच मला असं वाटतं एकदम छोटा बघायचा. आणि ना मला असं वाटतं सगळ्यात मेन म्हणजे इगो. जसं आत्ता कल्पनाताई म्हटलं की इगो आपला, त्या इगोलाच मला असं वाटतं की पूर्ण शून्य करायचं. त्या इगोला घ्या तुम्ही, स्वतःहून बोला. बऱ्याच ठिकाणी असं असतं की आपण बोलतच नाही काही ठिकाणी, कारण तर घेऊनच यायचं नाही. आपण काय म्हणायचं, मी शक्तिशाली आत्मा आहे आणि मी खूप चांगली आहे, मी भाग्यवान आहे, असं जेव्हा आपण म्हणतो ना, आपल्याला तो इगो आलाच नाही पाहिजे समोर. आणि घ्या ना, काही ठिकाणी तुम्ही नमतं घ्या, काही होऊन जाते ती गोष्ट, लगेचच सॉल्व्ह होते. कशाला टेन्शन आलं की, काही प्रॉब्लेम आला की तो प्रॉब्लेमच छोटासा बघायचा आहे. आपल्यापेक्षा भरपूर लोकांना प्रॉब्लेम आहेत आयुष्यात. त्या मानाने त्या आणि भगवंताचे सतत आभार मानत राहायचे. जसं आता आर्च एंजल ह्या म्हटल्या कल्पनाताई, तर त्याप्रमाणे मला असं वाटतं की मी प्रत्येक क्षणाला मी भगवंताचे खूप आभार मानते, किंवा दत्तगुरु माऊलींचे, की भगवंत मी तुमचे कितीच उपकार मानू, की मला तुम्ही छान शरीर दिलंय, रोज आजचा दिवस दिलाय सगळा. तर असे ह्या स्वरूपात आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात. आणि तसे एंजल्स आहेत जे आपल्याला आशीर्वाद देतात. तर छान, हा सेशन पण खूप छान झालाय. मला असं वाटतंय खूप उपयुक्त माहिती आपल्याला मिळाली आहे. आणि अजून काही माहिती पाहिजे असेल किंवा अजून कोणाला काही बोलायचं असेल तर बोला. आता आपण हा सेशन, हा एक मिनिट, आपण आपला ज्याच्यावर विश्वास आहे. आता मला आर्कएंजल मायकलचा मी युट्यूबवर बघितलं म्हणून अनुभव आला म्हणून, पण आपला ज्याच्यावर विश्वास असतो ती शक्ती नक्कीच येते धावून. नक्की नक्की. स्वामी, आता तुम्ही म्हणता तसं दत्तगुरु, तसं स्वामी समर्थांचा पण मला अनेक वेळा अनुभव आलेला आहे. मी स्वामी समर्थांच्या मठात जपाला जायचे. पावसाळ्याच्या दिवसात धो धो पाऊस पडत असायचा. आईने म्हणायची, अगं कशाला जातेस तू, एवढा पाऊस? म्हटलं नाही, स्वामी म्हटलं मी जाते ना, पाऊस थांबवतील. लिटरली आता व्हायचा, मी पायात चप्पल घातले की पाऊस थांबायचा, मठात पाऊल टाकलं की पावसाला सुरुवात व्हायची. म्हटलं की तो एक दृढ विश्वास आणि श्रद्धा जी असते ती, एंजल काय किंवा ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे दृढ, ती तो करणारच आहे, मला वाचवणारच आहे. त्याच्यात एक तीळ मात्र सुद्धा जेव्हा तुमच्या मनात शंका नसते तेव्हा ती शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते. आता किंवा यांचं पण, साईबाबांचे पण, मी घरात पोथी वाचत होती, बाकी माझ्या घरातल्या सोडल्याशिवाय कोणाला माहिती नव्हतं. माझी ज्या दिवशी पोथी वाचून झाली त्या दिवशी मला शिर्डीवरनं माझ्या भावाच्या मित्राने त्या शिर्डीला गेलेला त्याचा प्रसाद आला. गजानन महाराजांचा तर मला इतक्या वेळा अनुभव आला. मी पण असे गजानन महाराजांची पण, आता हे खरं ना खूप मोठेपणा झाल्यासारखं वाटतं, आपण काहीतरी हे केलं, पण ते अनुभव जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने करता, की तुमचा विश्वास एवढंच आपण त्याच्यात काय म्हणू शक्ती नसते, तेव्हा ती शक्ती तुम्हाला अनुभव देतेच देते. गजानन महाराजांचा पण, म्हणजे माझ्या मिस्टर, मला खरं ना गजानन महाराजांचा फोटो हवा होता, आणि माझे मिस्टर म्हणाले नाही फोटो बिटो काही लावायचे नाहीत भिंतीवर, आणि भिंती काही खराब करायच्या. मी पोथी वाचत होते, माझी पोथी वाचून झाली आणि ते गजानन महाराजांचा फोटो, म्हणजे छोटा टेबलावर ठेवतो ना तसा स्टँड असलेला, तसा फोटो आला. माझे मिस्टर म्हणाले मानलं तुला. त्यांना मिळाला तो फोटो, त्यांच्या मित्राने त्यांना दिला, ते आपला गेलेलं त्यांनी म्हणजे मानलं तुला, घे तुला हवा होता ना फोटो घे. म्हणजे असे अनुभव येतात. म्हणजे
ते ते करताना ती श्रद्धा ठेवताना त्याच्या शंका नसते घ्यायची. ते तर ती तुम्हाला शक्ती देते. म्हणजे गजानन महाराज असू देत, स्वामी दत्तात्रय असू देत, आर्कएंजल मायकल असू देत, ती शेवटी एक एंटिटी आहे. म्हणजे ती शक्ती आहे आणि ती तुमच्या मागे उभी राहतेच राहते 100%. म्हणजे ज्याच्यावर तुम्ही अगदी आंधळा विश्वास म्हणतो ना, एक एवढूसा कण सुद्धा विश्वास न दाखवता ठेवलेला असताना ती येतेच धावून मागे. फक्त त्याला नावं वेगळी आहेत. ती प्रत्येकाच्या श्रद्धेप्रमाणे ती नावं वेगवेगळी असतात. असं खरंच आहे. छान अनुभव आणि सगळे एकमेकांचे ही कनेक्टिव्हिटी, मला असं वाटतं की आपल्यामध्येच असलेली ती दैवी शक्ती, आंतरिक शक्ती. कारण वेगवेगळ्या ठिकाणाहून सगळे जॉईन झालेले आहेत. आपण बघतोय की आत्ता ती तेजू जॉईन झालेली, ती औरंगाबादहून जॉईन झाली, मनीषा जॉईन झाली, ती दापोलीहून आहे, बाकीचे पुण्यात नाही, कोणी मुंबईत नाही, आणि असे सगळे छान जॉईन झालेत. ही कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. आपण एकमेकांशी कनेक्ट राहतो आणि एकमेकांबद्दल आपल्याला जे छान आशीर्वाद मिळतात ते दुसऱ्यांना मिळू दे, याच्यातच मला असं वाटतं भरभरून परत आहे वैश्विक शक्ती. मला असं वाटतं की वासंती ताईंचे आशीर्वाद भरभरून सगळ्यांना मिळतात. कारण त्यांची पुण्यतिथी आहे ती 15 डिसेंबरला आहे आणि त्याचं प्लॅन मी करते की कसं करायचं काय ते माझ्या डोक्यात सुरू होतं. तर मी माधुरी ताईंना पण काल बोलले होते की असं असं आहे आणि पुढच्या महिन्यात जमायचं आहे. तर मला असं वाटतं त्या ह्याच्याने आपण सगळे आत्ता इथे कनेक्ट झालो आणि छान होणार आहे. 15 तारखेला पण आपण सगळे जमू, एक तर ऑनलाईन जमू, ऑफलाईन जसं होईल तसं, पण छान वासंती ताईंचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहेत आणि छान एकमेकांना छान माहिती मिळते सगळ्या गोष्टींची. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. हा सेशन आत्ता मी इथे थांबवते, रेकॉर्डिंग स्टॉप करते.